नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आजची रेसिपी आपली आहे करंजी। तर करंजी आपण गोड करणार नाही आहोत, करंजी आपण तिखट करंजी करणार आहोत। आपण त्याचं साहित्य बघू। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले 1.5 कप। हा माझा मापाचा कप आहे। तुम्ही कुठल्या पण तुमच्या घरातल्या एखाद्या वाटीने घेऊ शकता। हा 1.5 कप मी गव्हाचं पीठ घेतले। इथं आपल्याला मैद्याचा वापर नाही करायचा आहे। हा बघा, हा पाव कप आहे। त्याने मी रवा घेतला आहे। माझ्याकडे पण बारीक रवा नव्हता, मी जाडा रवा असा मिक्सरवरती फिरवून घेतला आहे। तुम्ही पण असंच करून घ्या जर तुमच्याकडे नसला तर। आणि त्याचं आपण साहित्य बघू। आपल्याला तिखट करंजी करायची म्हणजे ह्या सगळ्या भाज्या, आपल्या भरपूर भाज्या आपण इथे घेतलेत। त्या भाज्या घालून आपल्याला करंजी करायची आहे, कारण मुलं कशी भाज्या खायला नाकारतात। तर अशा प्रकारे आपण जर भाजी करून जर मुलांना घातली ना, ते आवडीने खाते। तर इथे बघा, हे मी 2 पाते अशा कांद्याच्या घेतल्यात कापून, अर्धा कोबी घेतलाय, अर्धा कोबी कापून घेतलाय, आणि एवढे मटर घेतलेत। हा ताजा मटर आहे, मी बॉईल करून असा मिक्सरने मॅश करून घेतलाय। एक गाजर घेतलेला आहे किसून, आणि एक शिमला मिरची घेतली, मी अशीच किसूनच घेतली ती पण। आणि हा फ्लावर पण मी असा बारीक कट करून घेतलाय। आणि इथे मी अद्रक लसूण असं कुटून घेतलेलं आहे। तर हा रवा आहे ना, तो आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे। थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तेलाचे मोहन करून टाकायचं आहे। तर मी गॅस पेटवते, 1 चमचा तेल गरम करते, आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। हे सगळे आपण मिक्स करून घेऊया। अशा करंज्या केल्या ना, मुलं आवडीने खातील, आणि कसं भाज्या पण त्यांच्या पोटात जातील अशा, कारण मुलं खायला नाही मागत ना अशा पालेभाज्या फुलभाज्या। तर असं करून त्यांना हे आपण खायला घालू। अशा पद्धतीने त्यांच्या पोटात गेला तर ते पण चांगलं आहे, आणि ते आवडीने पण खातील। तर इथं तेल आपलं गरम झाले चांगलं कडकडीत। तर मी ह्या पिठावरती ओतून घेते। तर गरम आहे म्हणून आपल्याला चमच्याने मिक्स करायचं आहे। आता हे तेल सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आपल्याला। तर हे बघा, आपल्या पिठाला सगळं तेल चोळून घेतलंय मी। हे बघा, ह्याचा मुटका होतोय, म्हणजे आपलं तेल पूर्ण या पिठाला चोळून गेलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पीठ झालेलं आहे मळून। आता हे आपल्याला थोडा टाइम झाकून ठेवायचं आहे, कारण त्यात रवा ठेवलेला आहे ना, घेतलेला आहे म्हणून। तर आता आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे, आणि एक कढई ठेवते, आणि जेवढे आता हे आपण भाज्या घेतलेल्या आहेत ना, त्या थोड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत। 1 चमचा तेल टाकून घेते मी। हे बघा, अर्धा चमचा मोहरी टाकून घेतले, मोहरी तडतडली आपली। जिरं पण घेतले अर्धा चमचा, हिंग पण घेतले अर्धा चमचा। आता आपल्याला ठेचून घेतलेले होते ना अद्रक आणि लसूण, ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये। त्याला कोबी टाकून घेते। या भाज्या सगळ्या आहेत ना, मी किसून घेतल्यात अशा बारीक। गाजर, शिमला मिरची, सगळ्या आपल्याला भाज्या अशा बॉईल म्हणजे परतून घ्यायचे, त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ह्या परतायचे।
अशी जर करंजी केली ना, मुलं काय मोठी पण आवडीने खातात आणि ह्या खूप टेस्टी होतात करंजी. तर आपल्याला कांद्याची पात घेतली ना, ती पण टाकायची आहे. इथं मी कांद्याचा वापर नाही केला आहे, कांद्याची पात घेतले. आणि असं हे आपल्याला सारण करंजीचं तयार करायचं आहे. हा फ्लावर बारीक कापून घेतलाय. हा मटर घेतलेला आहे ना, तो पण त्याच्यातच टाकून घेते. म्हणजे सगळं हे आपल्याला एकजीव करून असं 5 मिनटं तरी आपल्याला हे परतून घेऊन झाकण लावून जरा ठेवायचं आहे. म्हणजे सगळ्या भाज्या त्यातल्या त्यात शिजून जातील आणि त्यांचा वास पण येणार नाही, त्यासाठी. ही करंजी कशी पौष्टिक आहे, मुलांना खरंच तुम्ही आवडीने ही बनवून द्या. म्हणून ह्याला तिखट करंजी म्हणतात. आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडे काही आपले पावडर मसाले टाकते मी. हळद पावडर घेतले अर्धा चमचा. धना जिरा पावडर आहे 1 चमचा घेतले. थोडा गरम मसाला पण 1च चमचा घेतला आहे मी. तिखट करंजी बोलले तर सगळं तिखटच पाहिजे, जास्त तिखट नका करू. लहान मुलांना द्यायचं आहे तर लाल तिखट घेतलं आहे मी. आता हे सगळं एकजीव करून आपल्याला 5 मिनटं असं बारीक गॅसवर हे वाफवून घ्यायचं आहे. आता हे आपले एकजीव करून झालेले आहेत. मी 5 मिनटं असे झाकून ठेवते. आता बघूया आपल्या भाज्या बॉईल झालेत, म्हणजे शिजल्यात काय बघूया वाफवून. हे बघा. तर ह्याच्यात आपल्याला हे सुकं खोबरं मी घेतले किसून, ते 2 चमचे टाकते. कसुरी मेथी घेतली, टाकते. परत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्या आपल्याला सारणाची आणखी चव वाढवायची आहे. त्यासाठी मी 1 चमचा सोया सॉस टाकलाय. आणि 1 चमचा टमाटा सॉस टाकते. ही करंजी एकदम अप्रतिम होते आणि चवीला पण एकदम टेस्टी लागते. ही करंजी तुम्ही करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली होती. तर आता परत आपल्याला 1 मिनिटभर एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघूया आपली सारण तयार झाले. हे बघा, मस्त असं सारण आपलं तयार झालंय. मी आता गॅस बंद करते आणि हे सारण आपल्याला आता गार करून घ्यायचं आणि करंजी बनवायला सुरुवात करायची. तर बघूया आपली 15 मिनिटं झालेली आहेत. आपलं पीठ पण मस्त नरम झालेलं आहे. हे बघा, इकडे गॅस पेटवले, इकडे कढईवर तेल पण गरम करत ठेवलं आहे मी. तिकडे सारण पण आपलं
गार होते. आता आपण ह्याचा रोल करू. तर अशा प्रकारे आपल्याला पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. मी 7-8 पाऱ्या लाटून घेते आणि मग करंज्या बनवायला सारण भरायला सुरुवात करते. तर हे बघा, अशा मी पाऱ्या करून घेतल्या 7-8. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं असं. आणि असे मिटून घ्यायचं आहे. थोडं पिठाचा हात द्यायचा. हे ह्याची तोंड अशी बंद करून घ्यायची आहे बघा. आणि हे अशी दुमड मारून घ्यायची आहे ना. ही बघा, ही करंजी आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायची आहे. आता ह्या सगळ्या करंज्या मी ह्याच प्रकारे बनवून घेते. तेल आपलं गरम झालं आहे. मी ह्याच्यात करंजी सोडलेले आहे. हे बघा, आता आपल्याला ह्या तळून घ्यायचे आहेत. बारीक गॅसवरतीच तळायचे आहेत आपल्याला. तर ह्या बघा, आपल्या तिखट करंज्या अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्या तिखट करंज्या तयार झालेल्या आहेत. ह्या पौष्टिक पण आहेत. इथे आपण मैद्याचा वापर केलेला नाही. खूप साऱ्या भाज्या पण ह्याच्यात टाकलेल्या आहेत. ह्या तुम्ही जरी समजा तुम्हाला जर संडेला करायच्या असल्या तरी संध्याकाळी शनिवारच्या संध्याकाळी जरी हे सारण करून ठेवलं तरी पण तुम्ही सकाळी हे नाश्त्याला करू शकता. आणि ह्या एकदम ह्या बघा मऊसूत झालेल्या आहेत आणि मुलांसाठी खूपच टेस्टी आहेत ह्या. आणि ह्या सॉस संगाती तुम्ही ह्याची चव करू शकता. हे बघा, रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपी संगाती. तोपर्यंत धन्यवाद.